नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे राकेश मित्र 30 आणि सर्वांना शुभ सकाळ. तर आपला ब्लॉग पण तुम्हाला छान बघायला भेटणार आहे, डेली ब्लॉग आपला. तर बघा आता आपण कामावर आलेलो आहे. ही पहिली आपली बाटलीने आपल्या मॅडमच्या घरी घेऊन जायला लागते आणि भरून परत आपल्या गाडीत ठेवायला लागते. तर आपण चाललं तर मॅडमच्या घरी. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. गणपती बाप्पा मोरया. आम्ही मॅडमची बाटली भरून आणलेली आहे. आता आपण गाडीमध्ये ठेवणार, जिथं मॅडम बसते ना त्या सीटवर आपण मॅडमची आपण बॉटल ठेवणार आहे. म्हणजे बघा इथं दरवाजाला खण असतो ना, बघा आता आपली इथं मस्त बाटली ठेवलेली आहे मॅडमची. बघा ही आपली आहे परी. काय सकाळ सकाळी मला ना पहिली जाऊन मॅडमची बाटली ना भरून ठेवलं ते गाडीमध्ये. पण आहे ना भार ऊन खूप आहे. बघा भार आहे ना ऊन खूप आहे, खूप म्हणजे चिकार ऊन आहे. चिकार म्हणजे एकदम चिकार ऊन आहे. तर गरम खूप होतं ना, म्हणून माझ्या तर 2 बाटल्या असतात पाण्याच्या आणि एक मॅडमची मला बाटली घेऊन ठेवला. तुम्ही पण पुढे जाल ना बाहेर फिरायला असं, तर एक तुमच्या जवळ छोटी जरी बिसलेरी बाटली ठेवत जावा. तर जेणेकरून आपलं वाटला का थकवा आला आहे तर आपण ते थोडं एक पाणी पिऊ शकतो. तर नक्की ठेवा तुमच्याजवळ एक छोटीशी बाटली पाण्याची. आपले शेखर भाऊ बाहेरून आले गाडी घेऊन बघा, आणि त्यांनी दुसऱ्याच्या गाडी पार्किंगमध्ये लावले. स्वतःची पार्किंग सोडून आहे ना इथं दुसऱ्या गाडी पार्किंग लावले. तर बघा पाण्यामध्ये आता जाळ टाकला, मासा लटकून, म्हणजे असा काड्याला मासा लटकवला आहे आणि त्याने आतमध्ये टाकला आहे. तर बघा त्यांच्या जाळ्याला मासा लागतो का. हे ताजमहल हॉटेल आणि ही बस बघा, बस. तर आपण आता आलेलो आहे ताजमहल हॉटेलला. ही बस बघा, खूप छान बस आहे बघा. ह्या बसने ना तुम्हाला सर्व बघायला भेटतं. आणि त्या ताजमहल हॉटेलसमोर बरोबर ही बस गेली त्या खालून आणि बरोबर त्यासमोर गेट ऑफ इंडिया आहे आणि गेट ऑफ इंडियानंतर पूर्ण समुद्र आहे. तर मी आता आले गेट ऑफ इंडियाला. किती सुंदर गाडी बघा ही. ह्याच्यानं तुम्हाला एक राऊंड मारतात, राऊंड इथं आहे ना बघा. त्याचं इंजन बघा कसं आहे, त्याचं इंजन बघा कसं आहे. हे तुम्हाला इथं पूर्ण फिरवतात. हे तुम्हाला तुम्ही 6 जण बसवतात, समोर 3 इथं 3 म्हणजे 6 जण आरामशीर या गाडीला तुम्ही आनंद घेऊ शकता. हा आहे गेट ऑफ इंडिया आणि समोर गेट ऑफ इंडिया आहे. खूप सुंदरसा बघा देखावा. बघा बोटी पण मस्त बघा, पाण्यामध्ये बोटी आहे. त्या दुकानं पण मस्त बघा. आणि मी आता आलेलो आहे गेट ऑफ इंडियाजवळ आणि आपल्या पाठी आहे ताजमहल हॉटेल. हे बघा ताजमहल हॉटेल पण बघा. ही तशीच परत दुसरी गाडी फिरायला आहे. तुम्ही अगोदर पण पाहिजे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये एक गाडी, आणि अशीच बघा आता दुसऱ्या मॉडेलची गाडी बघा. ही बघा हॉटेलला कुठे इंजन आहे करून आहे. ते तुम्हाला इथे फिरवतात, गेट ऑफ इंडिया पूर्ण तुम्हाला फिरवतात. त्यांचा काही चार्ज असतो तर तो चार्ज घेतात. आपल्या छोट्या बोटी पण आहे, कारण आपण जरा पुढे दुसऱ्या साईडला पण आलेलो गेट ऑफ इंडियालाच. तर बघा इथं छोट्या बोटी पण आहे, मासेमारीच्या छोट्या बोटी आहे ना बघा, त्या बोटी आहे. बघा कशी बोट बघा मस्त पाण्यावर तरंगत आहे. या छोट्या बोटी सर्व आहे. हे आहे आपलं मंत्रालय. हे मंत्रालयाचं ऑफिस आहे नरिमन पॉईंटला. नरिमन पॉईंटला मंत्रालयाचं ऑफिस आहे. आणि आपण आता चाललो आहे मस्तपैकी ना मरीन ड्राईव्ह जवळ. तर तुम्हाला मी मरीन ड्राईव्ह पण दाखवतो. तर तुम्हाला आपण आहे ना मरीन ड्राईव्ह दाखवणार आहे. त्यानंतर आपण जाणार आहे कोस्टल रोडला. म्हणजे आपण आता ना मस्त की टर्नर जो आतून जाणार आहे आणि तुम्हाला आपण सेलिंग बिलिंग सर्व दाखवणार. तर आपण चाललं तर पहिलं मरीन ड्राईव्ह जवळ आहे. बघा पूर्ण मरीन ड्राईव्ह आहे. बघा मी गाडीवर तुम्हाला दाखवतो पूर्ण मरीन ड्राईव्ह आहे.
आपला मरीन ड्राईव्ह आहे. आणि समोर जे लाईटी आहे ना मोठ्या हॅलोजन सारख्या, त्या तुम्हाला दाखवतो बघा. ज्या समोर हॅलोजन लागले ना लाईटी मोठमोठ्या, ते आपलं आहे वानखेडे स्टेडियम. त्या वानखेडे स्टेडियममध्ये मॅच चालू असेल मला वाटतं कुठली ना कुठली, तर तो आहे वानखेडे स्टेडियम. आणि इथं आहे आपला मरीन ड्राईव्ह. आणि आपण आता जाणार आहे मस्तपैकी ना टर्नरमध्ये, आणि वरून जातं पाणी आणि आपली गाडी जाणार खालून. तो तुम्हाला आपण टर्नर पण दाखवतो. नंतर आपला कॉस्टर रोड आहे, मग आपली हाजी अली आहे, महालक्ष्मी मंदिर आहे, मग सिलिंग आहे. सर्व तुम्हाला आपल्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर लास्टपर्यंत आपला ब्लॉग बघा. हे बघा वानखेडे स्टेडियमच्या लाईटी. आपलं मुंबईतला IPL पण मॅच इथं झाल्या. आता इथं सर इंटरनॅशनल मॅची होणार आहे. हे बघा माझ्या राईट साईडला ज्या लाईटी लागल्या ना, तो आपला वानखेडे स्टेडियम आहे. आणि भाऊ बघा आपली सायकल कशी चालू आहे मस्तपैकी एकदम. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट टर्नर जवळ, म्हणजे आपल्याला त्या टर्नरच्या आतून जायचं आहे आणि वरून जाणार पाणी. तर बघा आपण आता चाललो आहे टर्नर जवळ, मुंबई कॉस्टर रोड. आणि हा ना हा जो टर्नर आहे ना, तो 2.5 किलोमीटर टर्नर आहे. आणि ह्याच्यामध्ये एक लिमिट आहे. लिमिट म्हणजे 60च्या वरती जायचं नाही बघा, 60च्या वरती जायचं नाही. तर याची 60ची लिमिट आहे. तर बघा आपण पण आपली लिमिट बघा आपण 60च्या खालीच ठेवलेली आहे बघा. तर तुमचं डायरेक्ट आहे ना फोटो आहे ना डायरेक्ट तुमच्या घरात फाईन, एवढी फाईन तुम्हाला बसली. तर आपण आता टर्नरमध्ये घुसलेलो आहे. आपण टर्नर फार निघताना तुम्हाला दाखवूया आता. तर बघा तुम्हाला बोला ना मी 2.5 किलोमीटरचा आहे आपला टर्नर, म्हणजे हा बोगदा आहे ना, आणि वरून जातं पाणी. आणि आपण आता चाललोय बोगद्यामधनं. तर आपण आपला स्पीड आपण 60च्या खालीच ठेवला आहे, कारण इथं बघा लिमिट दिलं आहे 60. इथं 60 लिमिट दिलं आहे. तर आपण 60च्या वरती आपण जायचं नाही तर आपल्याला फाईन आहे. आपण जात आहे टर्नरच्या बाहेर. बघा आता मी टर्नरच्या बाहेर मी निघत आहे, पण आपला स्पीड बघा 60च्या खालीच आहे. कारण इथं कॅमेरे लावलेले आहे, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कॅचअप होणार. बाकीच्या गाड्या त्या पण एकदम त्या लिमिटेडमध्ये होत्या, म्हणजे आपल्या त्या 60च्या स्पीडनीच होत्या खाली एकदम करून त्या. आणि आता आपला चालू होत आहे तो कॉस्टर रोड. आता कॉस्टर रोड चालू होत आहे बघा. हा आहे कॉस्टर रोड आणि ह्याला लिमिट दिलं आहे 80. तर त्याला स्पीड आहे 80. तर तुम्ही बघा आता मी गाडी बघा 60च्या वरती आपली गाडी गेलेली आहे. इथं तुम्ही 80 आहे. आणि इथं खूप ठिकाणी असं बाहेर जायला तुम्हाला रस्ता पण दिला बघा असा बघा. आता हा जात आहे तुम्हाला डायरेक्ट ब्रिज कँडी जवळ. असं पद्धतीने दादरला दिले, हजेरीला जायला दिलं आहे, वरली नाक्याला जायला दिलेलं आहे, प्रभादेवीला जायला दिलेलं आहे. हे बघा वेलकम टू मुंबई कॉस्टर रोड. तर बघा आपल्या लेफ्ट साईडला आहे ना ही हजेरी पूर्ण पाण्यामध्ये दर्गा, हजेरी दर्गा आहे हा. हे बघा. तर चला आता आपण जाऊया पुढे पुढे, तुम्हाला काय काय दाखवायला भेटतं मी बघतो अजून आपल्या कॉस्टर रोडवर ना. तर आपला अजून हा कॉस्टर रोडच आहे. तर चला जसं जसं जातो रस्ता तसंच आपण जाऊया आपण. मग तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट सिलिंग. तर आता आपण आलेलो आहे सिलिंग वरती. तर सिलिंग वरती आपण आता आलेले वरली बँड्रा सिलिंग, कारण आपण आता वरलीनं चालले बँड्राला, म्हणून आपण वरली बँड्रा सिलिंग बोलू शकतो. आणि जेव्हा आपण बँड्राने तेव्हा बोलतो आपण बँड्रा वरली सिलिंग, पण ॲक्च्युअली नाव आहे बँड्रा वरली सिलिंग नाव आहे. आणि ह्यातले जे 2 मोठे लोकेशन खूप छान आहे ना, ते तुम्हाला दाखवतो मी पुढे गेल्यावर. पाणी इथं पण पाणी आहे आणि ह्या साईडला पण पाणी आहे. आणि आपण चाललो आता पाण्याच्या वरना बरोबर, म्हणजे बँड्रा वरली सिलिंग. आणि ह्याला 80चा लिमिट आहे. 80चा लिमिट आहे म्हणजे 80चा लिमिट आहे, नाही तर डायरेक्ट तुम्हाला 2000ची फाईन आहे. डायरेक्ट 2000ची फाईन आहे. म्हणून बघा आपण प्रत्येक गोष्टी आपण आहे ना पालन करून, नियम आहे जे आपण पाळतो, नियम आपण एकदम कडक पाळतो आणि तसं आपण जात असतो. मग ते आपण 10 ते 15 मिनिटं आपण लेट घेऊन चालले. बघा हे 2 तुम्हाला बोललो ना लोकेशन, बघा हे ना इथं मस्त की कसं त्याला सपोर्ट दिला बघा. हा एक आहे, अजून पुढे एक आहे, तुम्हाला
दाखवतो पुढे पण. हे बघा पुढचं पण आला बघा लगेच. हे दोन आणि लोकेशन खूप छान आहे. जेव्हा काय प्रोग्राम असेल ना आपला महाराष्ट्राचा त्याच्यावरती ना मस्त की लाईटिंग असते, पूर्ण लाईटिंग असते. हे बघा समोर आहे दुसरं आलं त्याच्यावर पूर्ण लाईटिंग असते. हे बघा दुसरा पोल पण आला. हे ना पूर्ण चमकतात. हे जे पिल्लर सर्व आहे ना उभे केलेले क्रॉस हे पूर्ण चमकतात पूर्ण. हे बघा हे दोन्ही पूर्ण चमकतात. काय आपल्या मुंबईचं काय फेस्टिवल असेल ना ते पूर्ण चमकतं. 15 ऑगस्ट बोला, गणपतीचं बोला, आंबेडकर जयंती बोला, यात ना स्टिकर असतो छान चमकतं लाईटीने. तर चला आता पुढे आपला टोल नाका येईल. आपल्याला टोल क्रॉस करून आपल्याला जायचं आपल्या बँड्राला. तर आता मी बँड्राला पोचलो आहे बघा. बँड्रा आता आपण बँड्राला पोचलो आहे. त्याला रस्ता खालीच आहे. आपलं नशीब, आपला नशीब आहे. आता ना पूर्ण ट्रॅफिक असतो इथं पूर्ण ट्रॅफिक असतो. आपलं नशीब आहे. सिग्नल पण खोललेलं आहे, सिग्नल पण उघडा आहे. म्हणजे चला आता आपण आपल्या डायरेक्ट भेटूया आपल्या बिल्डिंगमध्ये. आपण डायरेक्ट आपल्या परीला आपण पार करणार ना तेव्हा डायरेक्ट आपण भेटूया आता. तर बघा आपल्या मी परीला आता पार्क केलं आहे पार्किंगमध्ये. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कुठलं तुम्हाला ठिकाण आमच्या मुंबईला बघितलं असेल नक्की कमेंट करून सांगा मला. मी तुमची ती इच्छा पूर्ण करेन. पण आपण आहे मुंबईकर. तर चला भेटावर आपण एक नवीन ब्लॉगमध्ये उद्या. सर्वांना बाय बाय, शुभरात्र.